बुलढाणा कृषी विज्ञान केंद्रात आंबा महोत्सव उत्साहात. आंबा लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी समृद्धीची गुरुकिल्ली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सव सध्या जिल्हाभरातील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला नवी दिशा मिळाली आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आंबा लागवडीतून शेतकऱ्यांना नक्की काय फायदे होऊ शकतात? पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक प्रगतशील शेतकरी आता आंबा लागवडीकडे वळत आहेत. तज्ज्ञांच्या मते आंबा लागवड हे दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्न देणारे साधन आहे. एकदा आंबा लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्षांत उत्पन्न सुरू होते. योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील 50 ते 60 वर्षांपर्यंत हे झाड फळ देते, ज्यामुळे शेतकऱ्याला पिढ्यानपिढ्या उत्पन्न मिळत राहते. बुलढाणा कृषी विज्ञान केंद्रासारख्या ठिकाणी आयोजित होणाऱ्या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहक आणि व्यापारी मिळतात. यामुळे मध्यस्थांची साखळी तुटते आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो. केवळ आंबे विकण्याऐवजी आमरस, लोणचे, आम्रखंड किंवा वाळवलेल्या आंब्यांच्या चकत्या यांसारख्या प्रक्रिया उद्योगातून शेतकरी स्वतःचा लघु उद्योग सुरू करू शकतात. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध नर्सरीधारक दर्जेदार कलमे घेऊन येतात. केशर, हापूस यांसारख्या प्रसिद्ध जातींसोबतच कमी जागेत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती आणि रोपे येथे उपलब्ध आहेत. नवीन लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जोघाले, बुलढाणा. आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, त्याचप्रमाणे कृषी विभाग, आत्मा, माविन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण 5 वर्षापासून आंबा महोत्सव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे संपन्न होत आहे. यामध्ये संपर्कात महत्त्वाचं की सगळ्या ज्या शेतकऱ्यांचे आंबे आहेत ते वेगळ्या प्रकारे जातीचे आंबे या ठिकाणी मागितले जातात, या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवले जातात. याचा शेतकऱ्यांना ज्ञात होतं. लोकल सुद्धा आंब्याच्या व्हरायटी आपण बघतो की हापूस, केशर, लंगडा, दशरी ह्या व्हरायटीज आपल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा लोकल वाण या ठिकाणी प्रेफर केले जातात. ते वाण आपल्याला माहीत होतात आणि हे वाण संशोधनामध्ये आम्हाला पुढे आपल्या नवीन वाण विकसित करण्यामध्ये उपयुक्ताचा होतो. नंतर त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आंबा वाढीला त्यांना प्रोत्साहन मिळतं. या ठिकाणी मार्केटिंग चॅनल त्यांना डेव्हलप करता येतो. त्या दृष्टीने सुद्धा या आंबा महोत्सवाचा उपयोग होतो. आणि ज्या शेतकऱ्यांना आंबा उत्पादन करायचंय, आंबा लागवड करायची, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यानं 10% 20% क्षेत्रावर आंब्याची लागवड करावी. फळबागाची कोणत्याही फळबागाची, पण आंबा हे आपल्याला चांगलं येऊ शकतं. त्यामध्ये जास्त फवारणीचा खर्च नाही, मार्केटिंगचा जास्त तकलीफ नाही. असं हे पीक असल्यामुळे याकडे आपण बघावं असं आव्हान आम्ही करतो आणि जास्तीत जास्त आंबा लागवड विदर्भामध्ये व्हावी अशी शेतकऱ्यांना आव्हान करतो. आम्ही या केव्हीकेच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य आहे आणि इथे केव्हीकेने आज सलग 5व्या वर्षी आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या आंबा महोत्सवात भाग घेण्याकरता किंवा दरवर्षी कोणी ना कोणी काही ना काही नवीन व्हेरायटी आणतं, त्या बघून त्याची माहिती व्हावी किंवा त्या आमच्या कोणी माहिती विचारण्याला सांगितल्या जाव्यात म्हणून आज इथं हा आंबा महोत्सव आम्ही बघायला आणि त्यात भाग घ्यायला आलोय. शेतकऱ्यांना काय आव्हान भविष्यात आंबा लागवड करून आता शेतकरी जो आमच्या ट्रॅप म्हणतात आमच्या भाषेत त्याला, आम्ही सोयाबीन, तूर, गहू याच्यात जे शेतकरी अडकले त्यात त्यांनी काहीतरी एक नवीन वेगळं करून एक सस्टेनेबल इन्कम त्यांना राहावं. कारण आज सगळ्या शेतकऱ्यांची सोयाबीन संपल्यावर आता सोयाबीन 7 आणि 8,000 होतीये, असा प्रकार आंब्यात होत नाही. त्यामुळे ते एक सस्टेनेबल इन्कम आंब्याला राहते, शेतकऱ्याला राहतं आंब्याचं. त्याकरता मग शेतकऱ्यांनी थोडंफार कुठली का होईना फळबागेकडे वळावं. त्यात आम्ही आंबा प्रेफर करतो. नमस्कार, मी विजय भुतेकर, सावना, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा जिल्हा अध्यक्ष. आणि आंबा परवडण्याची गोष्ट अशी असते की आंबा जो आहे, आंबा फळ हे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण खातं. इतर फळं जर का घेतली आपण, मोसंबी असेल, संत्रा असेल, हे काही वेळापुरतेच खाल्ले जातात, परंतु आंबा कंटिन्यू चालतो आणि प्रत्येक जण त्याला खातो. त्यामुळे आंब्याच्या बगीचा जास्त वाढल्या पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची लागवड केली पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत.